तर मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलनाविरोधात ही याचिका दाखल केली आहे। फौजदारी रीट याचिकेवर आता 22 जानेवारीला सुनावणी होणार आहे। आंदोलनाला परवानगी नाकारण्याची सदावर्ते यांनी कोर्टाकडे मागणी केली आहे। 22 जानेवारीला त्यावर सुनावणी होईल। आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन पुन्हा एकदा सुरू होणार आहे आझाद मैदानावर मुंबईमध्ये। मात्र या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी भूमिका घेतली आहे। त्यांनी हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल केलेली आहे आणि याच याचिकेवर आता 22 जानेवारीला सुनावणी होणार आहे। आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आलेली आहे गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून आणि आपली हीच मागणी घेऊन त्यांनी याचिका दाखल केली। 22 जानेवारीला सुनावणी होईल। तर या सुनावणी दरम्यान कोर्टाकडून नेमके काय निर्देश देण्यात येतात ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। गुणरत्न सदावर्ते यांचा अद्यापही विरोध आहे मराठा आंदोलनाला आणि हाच विरोध त्यांनी याचिकेद्वारे हायकोर्टाकडे दाखल केलेला आहे। याच याचिकेवर आता 22 जानेवारीला सुनावणी होईल। जरांगेंचं मुंबईमध्ये जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाला परवानगी मिळू नये या संदर्भात गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली आहे।